नोटीस न देता खोक्याचं घर पाडलं हे कुणाच्या दबावाखाली होतंय? देशमुख हत्या प्रकरणापासून लक्ष विचलित करण्याचा आपला प्रयत्न. खोक्याच्या कुटुंबियांची थेट या ठिकाणी त्यांचा आरोप, तर भेट घेतल्यानंतर सुरेश धसांचाही आरोप. सुरेश धसांकडून ढाकणे कुटुंबियांना उपचारासाठी मदत करण्याचं आश्वासन. अतिशय रानटी आणि चुकीच्या पद्धतीने मारहाण झाली. सतीश भोसलेवर कारवाई होणार, धसांची ढाकणे कुटुंबियांना ग्वाही. औरंगजेब क्रूर शासक होता, फडणवीस सुद्धा तेवढेच क्रूर. औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. फडणवीसांना औरंगजेब म्हणणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा बालिश प्रयत्न. मात्र महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. काँग्रेस आणि हर्षवर्धन सपकाळांना जागा दाखवेल. फडणवीसांवरील टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर. हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आता औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा व्यवस्था वाढवली. कबरीच्या प्रवेशद्वारावर एकच व्यक्ती प्रवेश करेल अशी बॅरिकेडिंग. मुख्य दरवाजा सुद्धा पोलिसांकडून बंद. पुण्यात औरंगजेब समजून बहादूर शाह जफरचा हा फोटो जाळला, तर पतित पावन संघटनेच्या आंदोलनातला प्रकार. राज्यभरात बजरंग दलासह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येणार. औरंगजेबाची कबर हटवण्याची त्यांच्याकडनं मागणी. चेंबूरमध्ये शिवजयंतीचा उत्साह. सोहळ्याला आदित्य ठाकरे उपस्थित. आदित्य ठाकरेंकडून शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस. शिवसेनेतनं चंद्रकांत रघुवंशींचं नाव चर्चेत, तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होणं अद्याप बाकी. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपचे 3 उमेदवार निश्चित. संदीप जोशी, संजय केणेकर आणि दादाराव केचेंना उमेदवारी. भाजपकडून सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न. अजितदादांच्या राष्ट्रवादीत विधान परिषदेसाठी 75 इच्छुकांचे अर्ज. उमेश पाटील, झिशान सिद्दीकी यांची नावं आघाडीवर, तर मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांचंही नाव चर्चेत. अजितदादा आणि तटकरेंमधील चर्चेनंतर नावाची घोषणा होण्याची शक्यता. 18 वर्षांपासून वेतन न मिळाल्यामुळे बीडमध्ये आश्रमशाळेतील शिक्षकाची आत्महत्या. वेतन मागितल्यानंतर गळफास घे असं उत्तर दिल्याचा मृत धनंजय नागरगोजेंच्या फेसबुक पोस्टमध्ये उल्लेख. कळवणचे आमदार नितीन पवारांच्या त्रासाला कंटाळून ग्रामसेवकाच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न. खोट्या तक्रारी करून घरी अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाठवत असल्याचा आरोप, तर निराधार आरोप होत असल्याची नितीन पवारांची प्रतिक्रिया. माजी खासदार भास्करराव खतगावकर आणि सून मिनल खतगावकर अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. 23 मार्चला अजितदादांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा. खतगावकर हे भाजप नेते अशोक चव्हाणांचे मेहुणे. सिडकोच्या माझे पसंतीचे घर यामध्ये कमी क्षेत्रफळाची घरं देण्यात आल्याचा आरोप. माहिती पत्रकात दिलेल्या क्षेत्रफळाचीच घरं द्यावी. संदीप नाईक यांची सिडको प्रशासनाकडे मागणी. सम्या सम्या मैफलीत माझ्या अभिनेते समीर चौगुले यांचा 2 तास एकपात्री प्रयोग हाऊसफुल, तर बोरिवली इथल्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात रंगला प्रयोग. अमेरिकन पॉडकास्टवरील मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदींचं रशिया युक्रेन संघर्षावर भाष्य. ही वेळ युद्धाची नाही. युक्रेन आणि रशियानं एका टेबलावर येऊन चर्चा केल्यावरच समस्या सुटेल. मोदींचा पुतीन आणि झेलेन्स्कींना सल्ला.